श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. डोळा हा आपल्या शरीराचा आरसा मानला जातो. डोळा नसेल तर माणूस काहीही पाहू शकत नाही. त्याला हे सर्व जग अंधारमय दिसतं. तर असाच डोळा आपला जेव्हा फडफडतो त्यावेळेस तो आपल्याला शुभ की अशुभ संकेत देतो, हे आपण आज पाहणार आहोत. आपल्या हिंदू धर्मात अनेक प्राचीन श्रद्धा आहेत, ज्यांना काही लोक अंधश्रद्धा पण मानतात आणि काही लोक त्यांचा पूर्ण श्रद्धेनं विश्वास ठेवून ते पाळतही असतात. काही लोक त्यांची वैज्ञानिक कारणे शोधून काढतात. अशी श्रद्धा आहे तर ती म्हणजे डोळ्याच्या पापण्या फडफडणे. तर ह्या डोळ्याच्या पापण्या फडफडणे शुभ की अशुभ ते पाहणार आहोत. समुद्रीशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यामध्ये डोळ्याच्या पापण्या फडफडण्यामागे अनेक समजुती सांगितल्या आहेत. काही त्यांना शुभ शकुन मानतात तर काही अशुभ शकुनही मानतात. यामागे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्हीही कारणे आहेत. समुद्रशास्त्रामध्ये सर्व मानवी अवयवांचा कार्याचा अभ्यास केला जातो. समुद्रशास्त्रानुसार डोळे फडफडणे याचा अर्थ महिला आणि पुरुष यामध्ये वेगवेगळा असतो. समुद्रशास्त्राची सर्व आपल्या समजुतीचे वर्णन याच्यामध्ये केले नाही. कोणत्याही व्यक्तीच्या डोळ्याकडे पाहून त्याच्या भावना आपण सहज ओळखू शकतो. आपण मोठ्यांना नेहमी म्हणताना ऐकत आलो आहे की डोळा फडफडणे म्हणजे कोणीतरी चांगली किंवा वाईट बातमी देणार असते. तर मग हे खरं असतं का? असं म्हटते म्हणजे ह्याच्यामागं काहीतरी नक्की अर्थ दडलाय का? स्वप्नाप्रमाणेच याचे काय शुभ किंवा अशुभ चिन्ह आहेत का? तर चला आपण पाहूया. डोळा हा माणसाचा शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. डोळे फडफडणे हे खूप सामान्य लक्षण आहे. डोळे काही सेकंदासाठी किंवा 1-2 मिनिटासाठी फडफडत असतात. वास्तुशास्त्रानुसार डोळ्याचे फडफडणे हे शुभ किंवा अशुभ घटनाचे संकेत देत असतात. भविष्यात होणाऱ्या एखाद्या घटनेची पूर्वसूचना याद्वारे आपल्याला मिळत असते असंही म्हटलं जातं. काही ठिकाणी डोळा फडफडणे अशुभ मानले जाते तर काही अडथळे आणि त्रासाचे प्रतीकही मानले जाते. महिलांचा डावा डोळा फडफडण्यामागे एक खास गोष्ट लपलेली आहे, तर ती आपण पाहूया. एखाद्या महिलेचा जर डावा डोळा फडफडत असेल तर हे चांगले लक्षण मानले जाते. परंतु जर एखाद्या नोकरदार महिलेचा डावा डोळा फडफडत असेल तर तिला करिअर आणि संबंधी काही समस्या असतात, त्याच्यामध्ये चांगली बातमी मिळण्याची शक्यता असते. आता पाहूया, पुरुषाचा डावा डोळा फडफडणे हे अशुभ मानले जातं. एखाद्या पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तर त्याचे कोणाशी भांडण होणार आहे असे म्हटले जाते. त्याला भविष्यात मोठ्या संकटांना सामना करावा लागतो आणि त्याच्या सुखाला ग्रहण लागण्याची शक्यता असते. तसेच त्या पुरुषाचे शत्रू वाढण्याचीही शक्यता असते. या उलट जर एखाद्या पुरुषाचा डावा डोळा फडफडत असेल तर ते शुभ लक्षण मानले जाते. अशा पुरुषाला भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता असते. त्यांच्यावर लक्ष्मीची कृपाही प्राप्त होते आणि त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळतं. आर्थिक नफा होण्याची शक्यता असते. परंतु स्त्रियांच्या बाबतीत ही गोष्ट उलट असते. महिलांचा उजवा डोळा फडफडत असेल तर ते अशुभ मानले जाते. याद्वारे भविष्यात होणाऱ्या अशुभ घटनेची संकटाची याबद्दल चाहूल मिळते. मात्र एखाद्या महिलेचा डावा डोळा फडफडत असेल तर ते खूप असं आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचं मानलं झालं असतं. त्या महिलेला खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. त्यांची अडकलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता असते. विशेषतः त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रमोशनही मिळत असतं. जर एखाद्या स्त्रीने किंवा पुरुषाने त्या दोघांचे दोन्ही डोळे जर फडफडत असतील तर त्यांना जुन्या मित्राची भेट होणे शक्य असते. डावा डोळा फडफडत असेल तर त्यांना इजा होण्याचीही शक्यता असते. परंतु वैज्ञानिक कारण सांगायचं झालं तर किंवा एखादी गोष्ट होणार आहे ती होणारच, ते चुकवता पण येत नाही. परंतु जर तुमच्या मांसपेशी किंवा स्नायूमध्ये काही प्रॉब्लेम असले ना तरी पण डावा डोळा हा फडफडत असतो किंवा डावे पापणेही फडफडत असते. तसेच माणसाला जर पूर्ण झोप झाली नसेल, त्यांना ताण असेल, थकवा असेल, कॅम्प्युटरवर बसून जरी काम केलं असेल ना तरीही आपला डोळा फडफडतो किंवा पापण्या आपल्या फडफडत असतात. असं नाही की डोळा फडफडला, उजवा डोळा फडफडला म्हणजे वाईट संकेत आणि डावा डोळा फडफडला म्हणजे पुरुषासाठी ते वाईट संकेत असू शकतात. परंतु तुमचा जर काही प्रॉब्लेम दुसरा असेल शारीरिक
तर त्यावेळेसही आपले डोळे हे फडफडू शकतात. त्यामुळे तुम्ही चिंता करण्याचं काही कारण नाही. जर महिलेचा उजवा डोळा फडफडत असेल तर तुम्ही काळजी करू नका, कारण तुम्हाला पुरेशी झोप झाली नसेल, त्यामुळे सुद्धा हा असा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे काही अशुभ होणार नाही असं तुम्ही मनात आणू नका, कारण कुठलीही गोष्ट आपल्या मनात निगेटिव्हिटी आली की ते निगेटिव्हच होते. त्यामुळे तुम्ही असं समजू नका तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नसेल किंवा स्नायूमध्ये काही गडबड असेल, त्यावेळेसही अशा गोष्टी घडू शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.